विठ्ठलाच्या अंगणी रंगपंचमीचा मान राऊळ समाजाचा, येवलेकरांनी पंढरपुरात खेळला रंगोत्सव। महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरचा विठुराया यांच्या अंगणात थेट विठुरायाशी रंगपंचमी उत्सव साजरा करण्याचा मान राऊळ समाजाला आहे। यंदाचा रंग खेळण्याच्या उत्सवात पंढरपूरच्या राऊळ समाजाने येवलेकरांना आमंत्रित करून पंढरपुरात ऐतिहासिक रंगपंचमी खेळण्याची संधी दिली। विठ्ठलाच्या अंगणी रंगवून गेले रंगात सारे असे म्हणत येवलेकरांसह तमाम महाराष्ट्रातील राऊळ समाजाने आनंदाने पांडुरंगाशी रंगपंचमी खेळली। या आनंददायी सोहळ्याने सर्व भाविक आनंदित झाले। प्राचीन परंपरेनुसार पंढरपूर येथील राऊळ मठातून डफाचा मान हा राऊळ समाजाला आहे। येथील मठातून डफाचे पूजन व आरती करून सवाद्य मिरवणूक श्री समर्थ कलगीवाले थौली तालीम येथे आणली जाते। येथे तुरावाले तालमी संघाचे वतीने व पंढरपूर विठ्ठल मंदिर समिती विश्वस्त व प्रांताधिकारी या डफाचे स्वागत करून ही मिरवणूक संत नामदेव पायरीपर्यंत जल्लोषात घेऊन जातात। येथे पांडुरंगाला राऊळ समाज प्रतिनिधी, मंदिर विश्वस्त व निमंत्रित सदस्य रंग लावतात। रंगपंचमी पासून पुढे 2.5 महिने विठ्ठलाला पांढऱ्या रंगाचा पोष खसतो। डफाचे पूजन करून पांडुरंगाचे मंदिराला रंगाची उधळण करीत 2 परिक्रमा केल्या जातात। डफ पुन्हा पूर्ववत भैरवनाथ जोगेश्वरी माता मंदिर राऊळ मठात ठेवला जातो। विश्वनाथ रावळ योगी जोगी नाथपंथी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष शरद रावळ यांचे सह येवल्याचे ऐतिहासिक शिवजयंती उत्सव समितीचे सुभाष पहिलवान पाटोळे व समिती सदस्य प्राध्यापक दत्ता महाले, अशोक बाबा गायकवाड, भगवान लोंढे, मधुकर सांबरे, सुभाष महाजन, अनिल हलवाई, महात्मा फुले समता परिषद सोलापूर जिल्हाध्यक्ष जयंत भंडारे यांना विशेष आमंत्रित करून पांडुरंगाशी रंग खेळण्याची संधी दिली होती। या रंगोत्सवात येवलेकरांनी उत्साहाने सहभाग घेतला। दरम्यान संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते तत्कालीन प्रजा समाजवादी पक्षाचे पंढरपूरचे पहिले आमदार भाई राऊळ यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला। पंढरपूर येथील आमदार भाई राऊळ कृती समितीचे अध्यक्ष पांडुरंग चव्हाण गुरुजी, गणेश शिंदे यांचेसह पंढरपूर येथील राऊळ समाजाने विठ्ठल चरणी रंगोत्सव कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्था केली। राज्यातून नवनाथ लोंढे, भारत जाधव, किरण राऊळ, अरुण राऊळ, साधना जाधव, राणी शिंदे, वैशाली राऊळ, दुर्गा राऊळ, सोनी जाधव, गोपीनाथ राऊळ, गणेश दरेकर, बंडू राऊळ, शिवाजी चव्हाण, चंद्रकांत लारखे, बजरंग रावळ, प्रशांत रावळ, माऊली रावळ, नवनाथ रावळ, सगुण रावळ, धनु रावळ, प्रशांत सुकाळे, रामचंद्र शिंदे, महेश जाधव, बद्रीनाथ लोंढे, संगीता रावळ, प्रतिभा रावळ, शैला रावळ, राणी शिंदे, माधुरी रावळ, रूपा गळीतकर, मयुरी रावण, गणेश दरेकर, सूर्यकांत लारखे, बंडू रावळ, पांडुरंग चव्हाण, अरुण चव्हाण, प्रशांत रावळ, आनंद जाधव, बद्रीनाथ लोंढे, किरण चव्हाण, बजरंग चव्हाण, वैशाली चव्हाण, साधना जाधव, प्रतिभा चव्हाण, संगीता अरुण चव्हाण, नेहा लोंढे यांच्यासह राज्यातील राऊळ समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी सचिन वखारे येवला। नामदार चंद्ररावजी भुजबळ साहेब यांचे स्वीय सहाय्यक भगवानरावजी लोंढे नाना, तसेच येवल्याचे सुभाष पहिलवान पाटोळे, माझ्या पूर्वीचे आज त्यांच्या घरातून निघती असे सुभाष पहिलवान पाटोळे, तसेच आमच्या येवून आलेले एक्साइज डिव्हिजन ऑफिसर श्री सांबरे साहेब, तसेच आमच्या येवल्यातून आलेले NJKM हायस्कूलचे प्राचार्य माननीय माले सर, तसेच नाशिकहून आमच्यामध्ये आलेले माननीय सुभाषजी महाजन साहेब, तसेच येवल्याचे सरचिटणीस भाजपाचे अनिल हलवाई, तसेच भीमाशंकरहून आलेले आमचे मामा गोपीनाथ रावळ साहेब, तसेच आमच्या येवल्याचे नाथजोगी समाजाचे जिल्हा अध्यक्ष अशोक बाबा व मी शरद राऊळ, आपणास रावळ समाजाच्या वतीनं या ठिकाणी मी सर्वांचे पाहुण्यांचे या ठिकाणी रावळ समाजाच्या वतीने स्वागत करीत आहोत। आज येवला म्हणजे आपलं जन्मभूमी आणि पैठणीसाठी प्रसिद्ध असलेले येवला शहर, आणि त्या येवला शहरामध्ये आमचे शरदराव एक सामाजिक कार्यकर्ते, सर्व समाजाला धरून सामाजिक कार्य करतात। तोच ते उपक्रम आहे। तिथं येवल्यामध्ये काळभैरव मंदिराचं हे आहे आणि त्याची पूजेचा मान राऊळ समाजाला दिलेला आहे येवलाकरांनी। आणि इथं त्यांचे स्नेही आणि काय समाज बांधव, पंढरपूरचे पहिले आमदार 1957, संयुक्त महाराष्ट्र समितीचे पहिले आमदार, त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आणि जो पंढरपूरचा जो आपला रंगपंचमीचा सोहळा आहे हा आवर्जून पाहण्यासाठी आले। तसा त्यांना नवीन रंगपंचमीचा सोहळा पाहण्यासाठी आले आणि ते आल्यानंतर त्यांनी पाहिलं, त्यांना फार आनंद वाटला की आम्हाला विठ्ठलाचं दर्शन होईल, पांडुरंगाच्या दफाचा मान कसा असतो काय हे आमच्या मेमरीमध्ये राहील। बाबा हे असं माहिती आहे आपल्याला, पण आता समक्ष याही डोळा त्याने पाहतील आणि पुढच्या कार्यक्रमाची त्याने आम्हाला शुभेच्छा द्याव्या एवढीच विनंती करून मी माझे 2 शब्द संपवतो।
पंढरीनाथ भगवान की जय. या ठिकाणी येवला येथून जे सर्व विठ्ठलाचे भक्त आणि राऊळ समाजाचे एक प्रतिनिधी शरद भाऊ राऊळ आणि विशेष करून पैलवान सर सुभाषराव पैलवान लोकपाटोळ साहेब, त्याच्यानंतर लोंढे नाना भुजबळ साहेबांचे स्वयंसेवक हा सोहळा पाहण्यासाठी आम्ही जरूर आलेले आहे. ही एक समाजाच्या प्रती जी चळवळ असते, समाजाच्या प्रती एक श्रद्धा असते किंवा समाजाचं भलं व्हावं असं करणारी लोक खूप कमी असतात आणि ते गुरुजींच्या माध्यमातून शरद भाऊंच्या माध्यमातून या सर्व गोष्टी इथं होताना दिसत आहेत. आणि जेव्हा संयुक्त महाराष्ट्राचे पहिले आमदार एक माणसाच्या मनामध्ये श्रद्धास्थान आणि प्रेरणा देऊन गेलेले, त्याच प्रेरणेचं केंद्रस्थान या ठिकाणी पंढरपूरमध्ये असून कार्यकर्ता इथून पुढे त्यांनी चांगलं कार्य करावं अशा सर्वांच्या वतीनं आम्ही शुभेच्छा देतो आणि त्यांना अभिवादन करतो. आमदार साहेबांनी या पंढरपूर नगरीमध्ये आम्हा सगळ्या येवलेकरांना आपण इथे सन्मानाने बोलवलं आणि इथला जो पारंपरिक अनुभव आहे की विठ्ठल आपलं जे दैवत आहे महाराष्ट्राचं, त्या दैवताला त्यांच्याशी रंगपंचमी अगोदर खेळावी त्याचा मान येवलेकरांना आपण दिला. आमच्या भावना दाटून आल्यात. अत्यंत आनंददायी सोहळ्यामध्ये आम्ही सगळे येवलेकर सहभागी होतो आहोत आणि सन्माननीय गुरुजींनी आणि शरदराव राऊळ यांच्या सहकार्याने आम्हाला हा सन्मान सोहळा पाहण्यासाठी आणि हा मान मिळाला. त्याबद्दल मी आपलं सर्वांचं कौतुक आणि आभार मानतो. प्रजा समाजवादी पक्षाचे पहिले आमदार भाई रावळ यांच्या समवेत आमच्या येवल्याचे डॉक्टर कानेडे साहेब हे देखील तत्कालीन परिस्थितीमध्ये प्रजा समाजवादी पक्षाचे पहिले आमदार होते. त्यांचा इतिहास पण मोठा आहे. त्यांची पाटोळे घराण्याशी म्हणजे आता या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक येवल्याच्या ऐतिहासिक शिवजयंती उत्सव समितीचे प्रमुख आदरणीय सुभाष पैलवान पाटोळे यांच्या वडिलांशी त्यांची अतिशय मैत्री होती. ते डॉक्टर कानडे हे देखील येवल्याचे प्रजा समाजवादी पक्षाचे पहिले आमदार होते. कदाचित त्यांची मैत्री असावी. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळेला जी घटना घडली ती येवल्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळाशी निगडीत आहे. येवल्यामध्ये जो शिवजयंती उत्सव सुरू झाला त्या शिवजयंती उत्सवाची मोठी पार्श्वभूमी आहे आणि असा ऐतिहासिक शिवजयंती उत्सव यंदा 90वे वर्ष आम्ही तिथे साजरे केलं. म्हणजे जशी पंढरपूरच्या रंगाची परंपरा आहे तशी येवल्याची देखील ऐतिहासिक परंपरा आमच्याकडे शिवजयंती पाटोळे घराण्यातून साजरी होते. आणि विशेषतः म्हणजे कोणत्याही प्रकारचं शुल्क न आकारता कोणाकडून वर्गणीनं गोळा करता येवल्यात ऐतिहासिक शिवजयंती 90 वर्षापासून सुरू होते. म्हणजे पंढरपूर आणि येवला यांचं मोठं नातं हे आज आमच्या लक्षात आलं आणि आपणही बोलावलं त्याबद्दल सर्वांच्या वतीने आपल्याला मनपूर्वक धन्यवाद. बळीराम गिरे